श्री गणेशाय नमः। संक्षिप्त श्रीमद् भागवत अध्याय 13। श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। कराया भूभार हरण, मारिले बहु दुष्टजन, यदूंचे भावे निर्दालन, कृष्ण विचार करी मनी, मुनींनी दिला शाप, होईल यदुकुळाचा नाश, सकळही जाणतसे श्रीकृष्ण, तरी अनुमोदन कुळनाशा, सर्व साधनात उत्तम, ऐसा जो का भागवत धर्म, त्याचे करवावे श्रवण, वसुदेव विनवी नारदासी, पूर्वी निमिराजाचे सत्रात, नवयोगी कथिती धर्म भागवत, तोची धर्म नारद सांगत, राजा वसुदेवाशी, गुरु आत्मा गुरुदेव, ऐसा धरावा दृढ भाव, तदुपदिष्टे मार्गे ठाव, ईश्वराचा पाविजे, प्रेमरज्जूनी बांधिले पाया, म्हणून सोडता नये हृदया, ऐसा जो भक्तराया, तोची जाणा भागवत्तम, सद्गुरुसे जावे शरण, तोषवावे करुणी सदाचरण, सकळ आसक्ती सांडोन, करावी नम्रता दया मैत्री, गुणकर्माने मलिन चित्त, तीही भजावा भगवंत, तेणे होऊनी शुद्ध चित्त, होई प्रकाश ईश्वराचा, भगवंताची विग्रहमूर्ती, अथवा हृदयी ध्यावोनी, चिन्मय मूर्ती, कर्मबंधातुनी सुटिजे निश्चिती, सर्व कर्म अर्पिता देवासी, भगवंताचे अनंत जन्म, अनंत रूपे अनंत नाम, अवतरले नरनारायण, धर्म आणि मूर्तीपोटी, भगवंताचे अवतार, हंसदत्त सन्नत कुमार, ऋषभ हयग्रीव मत्स्यसूकर, कुर्महरी नरसिंह, वामन भार्गव श्री रघुवर, कृष्ण बौद्ध कल्की होणार, युगायुगी होतात अवतार, धर्मरक्षणा कारणे, जे ईश्वरासी न भजती, वेद निषिद्ध यज्ञ करीती, पशुहिंसा उदरार्थ करीती, ते पावती अधोगती, धनाचे एकमेव फल, तो धर्म असे केवळ, म्हणून धन असता अनुकूल, धर्म तेणे जोडावा, पितरदेव आणि ऋषी यांचे ऋण प्रत्येकाशी, परी ते ऋण न भक्तासी, जो स्वामींचा शरणागत, ब्रह्मादिक स्तुती करोन, म्हणती केला भूभार हरण, प्रभो आता वैकुंठी येऊन, सनाथ करा आम्हासी, यावरी बोलले भगवंत, यादव कुल झाले उन्मत्त, यांचा करोनिया अंत, येईन मी निजधामा, यदुवृद्धांना म्हणे कृष्ण, महोत्पात कुळ नाशाचे लक्षण, प्रभासी करोन स्नानदान, निवारी घोर संकटा, धन्य उद्धवाची दास्यभक्ती, त्यावरी कृष्णाची अत्यंत प्रीती, म्हणेने तव धामाप्रती, तुझीच सेवा केलीसे, श्रीकृष्ण म्हणे बा उद्धवा, मी त्यागता भूलोका, कलियुग येणार देखा, त्वा व्हावे मद्भक्ती प्रचारक, 24 गुरु म्या केले, भूमी वायू आकाश आपे, अग्निचंद्र रवी कपोते, यांनी अवधूता बोधविले, अजगर पतंग भ्रमर, मधमाशी मधुकर, मत्स्यमृग पिंगला सागर, आत्मा राम जागविती, सकळ देहधाऱ्यांचा मित्र परम, श्री स्वामी समर्थ आत्मा राम, त्यासी करुणी स्वसमर्पण, व्हावे रममाण त्या संगे, कन्यका सर्प बालक कुरर, भिंगुरटी पूर्णनाभी इशुकार, या 24 गुरुंहुनी थोर, स्वदेह हा परमगुरु, नरदेहाची होता प्राप्ती, अवश्य करणे भगवत भक्ती, भजन कराया एकयुक्ती, गुरुपाय सेवावे, जीव परतंत्र जोवरी, ईश्वराचे भय तोवरी, म्हणून विवेक करावा निर्धारी, आत्मरूप जाणाया, यावरी पुसतसे उद्धव, जीव किमर्थ झाला परतंत्र, आणि गुणांनी होता बद्ध, मुक्त कैसा होईल, विद्या अविद्या माझ्या शक्ती, त्या जीवांना बंध मोक्ष करीती, विद्ये पाविजे मोक्ष प्राप्ती, आणि बंधन अविद्येचे, धन असोनी न केले दान, की वाचा असोनी न घेतले नाम,
की माझे न केले लीलावर्णन वृथा जन्म मूर्खांचा. माझे भक्त कृपाळू असती आपुले सत्कर्म नुच्चारिती. अखंड धरिती सेवावृत्ती हीच लक्षणे मद्भक्तांची. भक्तियोग आणि सत्संग याविण उपाय नोहे चांग. मीच संतांचे अंतरंग आणि माझे संतजन. सत्संग आणि भगवंत नाम हे दोन चहू युगी समान. म्हणून साधना माझी श्रेष्ठ जाण साधन हे सत्संग. मीची आत्मा सर्व देही त्या मज एकासी शरण येई. मजसी भजता भय नाही उद्धवा सांगे भगवंत. प्रथम अहंकार सोडावा सात्विक आहार घ्यावा. गुरु संती भाव ठेवावा उपासावे हृदयस्था. निर्गुण निरपेक्ष ऐसा मजसी सर्व गुण भावे भजसी. मीची प्रियत्वाची अंतिम गती मीच आत्मा सर्वांचा. एका भक्तीने माझी प्राप्ती तेथ इतर साधने न सरती. साधना माझी श्रेष्ठ भक्ती भक्ती वाचोनी वृथा क्षीण. चित्त लावी माझ्या स्वरूपी ज्याच्या बुद्धीची झाली स्थिती. तो मज पाहे सर्वांभूती आणि पाहे आपणात. अणिमा महिमा लघिमा प्राप्ती प्राकाम्य इशिता. वशिता आणि कामावसायिता अष्टसिद्धीसी मी आधार. अनुमिमत्व मनोजव दूरश्रवण आज्ञाशक्ती कामरूप इच्छा मरण. अपराजित त्रिकालज्ञ दूरदर्शन परमनठाय ह्या क्षुद्रसिद्धी. अनंत ब्रह्मांडे माझ्या पोटी त्या मजही न करवे गणती. असंख्यात माझ्या असती विभूती जैसे परमाणू धुलीचे. सांगो एक गुज उद्धवा मीची आश्रयो सर्व भावा. गुणश्रेष्ठ मी सर्व गुण भावा ते मी असे सर्व रूप. अहिंसा सत्य चोरी न करणे अकाम अक्रोध अलोभ असणे. भूतमात्रांचे प्रियहित करणे सर्व वर्णांचा धर्म हा. अध्ययन यज्ञ आणि दान आतिथ्यादी पाळावे नियम. दुःखी मद्भक्तांसी अर्पी धन त्यावरी प्रसन्न मी सर्वदा. देवऋषी पितरभूते यांना मानोनी माझी रूपे. यांना भजावे नित्य निके सर्वार्पणे मज ठाई. माझा भक्त जो विरक्त ज्ञानभक्तीने अलंकृत. माझा भक्त निरपेक्ष तो सर्वांहुनी श्रेष्ठतम. एका नामस्मरणाविण कलितर न घडे कर्मसाधन. यास्तव भावे करता कीर्तन देह भेटी भगवंता. ज्ञानाच्या एका अंशे पुरुषार्थ सिद्धी जैसी प्रकाशे. अन्य साधन न तुके कैसे ज्ञानश्रेष्ठ सर्वांहुनी. जो सात्विक गुणसंपन्न त्यासी बोलिजे संपत्तिमान. गुणदोष दृष्टी हा दोष जाण गुणदोष न पाहणे गुण हाची. ज्ञान जे गुरुपदेशानुसार त्यांचे चिंतन करावे वारंवार. सद्भक्ती करिता मनी दृढ येरू अंतरी. सुखावे जैसी जैसी विषय निवृत्ती तैसी तैसी होय मुक्ती. जीव पावे आत्मस्थिती धर्म हाची सर्वोत्तम. निष्काम भावे भगवंत भजताची कळे वेदार्थ. अथवा भजावा श्री गुरुनाथ जो का स्वये भगवंत. सूक्ष्मपणे पाहता दोनची तत्वे तत्वता. पुरुष प्रकृती ही व्यवस्था यास्तव प्रश्न उद्धवाचा. ज्यासी वाटे हित भावे तेने सद्गुरूंसी शरण जावे. अवमानित हा देह किजे ममत्व यावरील सोडोनी. पीडिता दुर्जन वाग्बाणे क्षुब्ध मना शांतवले जेणे. सहज सामर्थ्य जया बाणे ऐसा विरला असेबा. उद्धवा तव चित्त माझे ठाई करी प्रविष्ट. बुद्धी करी एकनिष्ठ होई आत्मयुक्त सर्वपरी. जया साधणे परमार्थ तेने अर्थामानी जे अनर्थ. अर्थ झालिया आसक्त घात निश्चित साधकाचा. सर्वांहुनी श्रेष्ठ धाम माझे वैकुंठ. तेथे येती माझे भक्त माझी भक्ती करोनिया. सकळ लोक मीची केले मीची सकळ व्यापिले. ऐसे जया ज्ञान झाले तया मीची सर्व रूप. जय चित्त आहे प्रसन्न इंद्रिये पावती उपशम. मन अनासक्त देह भय शून्य तै सत्वगुण प्रगटला. कामनारहित स्वकर्म वरी केले मदर्पण. तेची कर्म सात्विक जाण तेणेची होय मतप्राप्ती. उर्वशीच्या विरहानली
पुरुरवा बहुतळमळी. चित्त येता शुद्धीवरी झाला विषय विरक्त. तैसे ज्यासी संस्कृती भय तेणे करावा संतपदाश्रय. तेणे पाविजे निर्भय लीलया तरीजे भवसिंधू. श्रीकृष्ण म्हणे उद्धवा लागोन एका प्रेमाविण उपचार क्षीण. भावे अर्पिता जळही जाण मी संतोषे जगदानी. कर्मकर्त्यासी जी फलप्राप्ती तीच प्रेरक अनुमोदका प्रती. साह्यकर्त्यास ही निश्चिती तीच फलप्राप्ती जाणावी. उद्धवासी सांगे भगवान सर्व विश्व हे ब्रह्मपूर्ण. यातील भूतमात्रांचे दोषगुण चित्ती नाणावे कदा काळी. जो मद्भक्त अनन्य शरण त्याचे करी मी संरक्षण. हाती घेऊनी सुदर्शन विघ्न निवारण करीत असे. सकळ मंगळाचे आयतन तो बापा भागवत हा धर्म. श्रद्धेने करिता आचरण मर्त्य मृत्यूसी पार करी. श्रीकृष्ण निरोप घेऊनी उद्धव पातेला बद्रिकाश्रमी. प्रवीण होऊनी भागवत धर्मी अंती पावला हरिगती. यादव येता सागर तीरा तेथे प्राशिती वारुणी. एरके एकमेका ताडिता मरण पावले कित्येक. एकांत स्थानी बलराम परमपुरुषी झाला लीन. अश्वस्थळी बैसता श्रीकृष्ण व्याधे बाण मारिला. श्रीकृष्णाचे निर्वाण अलौकिक आग्नेयी योग धारण करून. न ठेविता देह जाण सदेह गेले स्वधामा. स्वधामी गेले कृष्णराय वसुदेव देवकी मोकली धाय. दुःखातिशये म्हणती हाय प्राण त्यागला तत्क्षणी. अर्जुनाकडून ऐकता वृत्त पितामह धर्मारिक. होऊनी संसारी विरक्त उत्तर पंथे पावले. इति श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद्भागवत महापुराणे त्रयोदशोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. ओम नमो भगवते वासुदेवाय. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. राधे कृष्ण गोपाल कृष्ण 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 हरे हरे. जय श्री कृष्ण.